तर शेतकरी मित्रांनो, आपल्या स्वयंभू ऑर्गॅनिक फार्म शेती जोड व्यवसाय या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्या ग्रामीण भागामध्ये शेतीला जोड व्यवसाय करणाऱ्या व शेतीमध्ये नवीन नवीन प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलाखती व त्यांचं मार्गदर्शन मी तुमच्यासमोर आणण्याचा प्रयत्न करत असतो. जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर मामा, तुमचं पूर्ण नाव आणि पूर्ण पत्ता सांगा. कळंबीर तालुका हिंगोली जिल्हा, दिल्ली दत्रा पानपट्टी, राहणार कांडली. बरं, तर हे दुग्ध व्यवसाय तुम्ही किती वर्षापासून मी करता? 11 वर्ष ते 12 वर्ष झाली साहेब. 11 ते 12 वर्ष. हो. बरं, मग तुमच्याकडे जमीन किती आहे? जमीन 2 एकर आमच्याकडे. बरं बरं. तर मग मला सांगा, सुरुवातीपासून तुमच्याकडे किती म्हशी होत्या? म्हशी हे आपल्यापासून पहिलेपासून 3 म्हशी लागतात. तीन म्हशी तुम्ही आणि एकटे करता आहे की नाही? बरं एकटं करतो. बरं. मग मला सांगा, आता जी ही म्हैस आहे हो. ही विकत आणलेली घरची आहे? घरच्याच म्हशी. ही का? हो. बरं, ही किती इथं झाली हिचे तुमच्या इथे? दुसरी आणा का? दुसऱ्या इथं ना? हां, बरं. मग आता हे दूध देते का? ना गाभा नाही का ती आहे 2 बरं, ती आणली 90,000. ती का? आणि ही मला सांगा, ही पहिली इली तेव्हा किती दूध देत गेली? 3 लिटर देते. 3 लिटर. बरं बरं. आणि हे हिचं वगार होय का? हे तिथं वगैरे ती पलीकडं. हे वगार हे पहिलं ही तिची बहीण होती, ती माय मेली होती. असं का? ही तिची बहीण आहे की नाही? तिची बहीण. बरं बरं. मग आता हे गाभा कधी जाईल? ही गाभा जाईल दिवाळीच्या पुढे येत आहे. एवढ्या उन्हाळ्यात आखाडच्या पुढे जाईल. बरं बरं. आणि ती जी म्हैस म्हणली ती चला दाखवा. तर ती म्हैस घरची वेगळी विकत आणली? विकत आणली महिना झाला का? बरं. 90,000 आणली. किती? 90ला? 5 लिटरची गॅरंटी आहे. 5 लिटर. मग आता देत असेल ना? 5 दे. 5 द्यायली. आणि हे हिचं वगार होय का? तिचं तिचं आहे का? हिचं हे वगैरे. हिचं वगार हे हे होय का? बरं बरं. आणि ते वगार त्याची माय मेली म्हणली का? माय मेली. बरं बरं. तुमच्याकडे 3 म्हशी होते एकंदरीत. म्हशी होत्या. बरं, मग आता सध्या ही एकच दूध द्यायली का? आता एका द्यायची ती 1-2 साठी विकली मी करू. बरं दूध कमी देते. बरं. मग मला सांगा, आता किती लिटर दूध देते म्हणजे? 5. 5 आता डेअरीला ऐकायली की डेअरीला एक टाइम द्यायला लागतं. एका टाईम द्यायला? बरं. तुम्ही आता मला सांगलं की एकंदरीत तुम्ही दूध दही पण करून विकता? हो, दही करून. बरं, मग ती प्रोसेस कशी करता? म्हणजे दही कुठं विकता, काय करता? दही बाळापूर विकतात. तर शेतकरी मित्रांनो, कांडलीपासून 10 किलोमीटर एक आखाडा बाळापूर म्हणजे मार्केट आहे. तर त्या मार्केटमध्ये तुम्ही विकतात दही विकता. दही. तर दही कसं विकता बरं? आम्ही 50 लिटर 50 रुपये लिटरनं? लिटर. बरं, मग ते दही म्हणजे असं कसं तुम्ही ठरवलं बा दूध न विकता दही कधीपासून करतात दही? मी पहिल्यापासून दही विकतात. म्हणजे सुरुवातीपासून. सुरुवातीपासून? बरं. मग तुम्हाला दुधामध्ये दह्यामध्ये म्हणजे काय असं म्हणजे नफा कसा जाणवतो बा? ते दह्यामध्ये कसं होते, तूप होती. हां. तूप 1000 रुपये किलो विकते. बरं आमचं एक दिवस अडकून दही लागते, किलोभर तूप नाही. बरं. आणि तुम्ही म्हणजे त्याच्यावर प्रक्रिया करता आहे की नाही? तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, जर अशी प्रक्रिया थोडी मेहनत घ्यावी लागते आणि थोडी मेहनत घेऊन जर प्रक्रिया केली, समोरच्या व्यक्तीला जर चांगली गोष्ट दिली तर नक्की समजा कायमस्वरूपी विकास आहे की नाही? बरं. तर मग ते तुम्ही प्युअर तूप काय किलो विकता? ते 1000 रुपये किलो. 1000 रुपये किलो ना? बरं. मग किती लिटर दुधाचं समजा 1 किलो तूप होत असेल? एक दिवस अडकून दही लागते आमची. 1 दिवस आड करून? बरं बरं. तर मग समजा परवडते समजा तूप करून आहे की नाही? तूप करून. बरं. मग आता हे जे म्हशी आता एक टाईम डेअरीला देता म्हणजे? एक टाइम दिली. मग काय फॅट लागते डेअरीला? डेअरीला फॅट कमी लागते. काय भाव देऊन द्या डेअरीला? 40-45 भाव द्या. हो ना, भाव नाही. इकडे चिल्लरी काय 60 नाही. हो ना. बरं. आणि मग या म्हशीची सोय कशी करता? सकाळी काय ढेप वगैरे? 2 टाइम ठेप आहे. दोन्ही टाईम? हिला सकाळी किलो भराय, संध्याकाळी 2 किलो. बरं. आणि तिला रोजची आता अर्धा किलो आहे. तिला अर्धा किलो यू असतो? दिल्यावर मग जास्त वाढवायचं. बरं बरं. असं आहे का? मग एकंदरीत समजा 3 म्हशी असल्यावर तुम्हाला महिन्याकाठी किती पडत गेलं? महिन्याकाठी म्हणजे मी एका म्हशीचा 10,000 रुपये महिना पडते. 10,000 रुपये? 10,000. 3 म्हशीचा 30,000. 30,000. आणि त्याच्यातून खर्चा काही? खर्च आता ढेप लावायला ढेप जाते 1500ला 2 पोती लागतात. बरं बरं. हो ना. 1800 रुपये 1700 रुपयाला पोता आहे. हो. ढेप चांगली घेतली. हो ना.
तर मग 10,000 खर्च जाते का? 10 हो 10,000 बस. 10,000 खर्च आहे की नाही सर? बरं. महिन्याच्या गाडी 10,000 खर्च आहे म्हशीचा. खर्च सर. सगळं वैरण सगळं आलं. बरं. आता हे तुम्ही सध्या काय चाऱ्यामध्ये वाडी टाकायली का इकडे? वाढे कुटार. बरं. सकाळी मग चाऱ्याचं हे आपल्या या चाऱ्याचं नियोजन कसं करता सकाळी दूध काढल्यावर? दूध काढल्यावर कुटार टाकतो एक टोपलं. बरं बरं. मग आल्यावर बाळापूर्ण आलं की ढेप काढता. बरं. ढेप काढली की मग वाढी टाकता पाणी. असं का? हां. आणि मग संध्याकाळी? संध्याकाळी दूध काढलं की वाढी. बरं बरं. कुटार एकच टाईम टाकतो. एकच टाईम? फॅट येते म्हशीला. कुटार आणि फॅट येते का? आता तुम्हाला जाणवलं का कोरडा चारा ओला चारा? बरं बरं. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, यांचा जो अनुभव आहे यांनी शेअर केलेला आहे. आणि इथं पाण्याची पण व्यवस्था. हे पाणी कुठलं आहे? पाणी नळात आणलं. गावच्या नळाचं का? गावच्या. बरं बरं. तर ही पाण्याची व्यवस्था. आणि तुमच्या शेतामध्ये यायला चाऱ्याचं काही नियोजन केलं का? टाळके आहे ना. टाळक्या टाकला का? टाळके टाकले. बरं. मग टाळक्या आता आला का पाय? नाही. 10 ते 15 साली येते. बरं. ते मग एक टाईम टाकायचं. एक टाईम ते टाक. मग सध्या आता हे वाडे विकत आणायली, हो. तर वाडे काय काय कसे आणायली विकत? आणि 200 रुपये शेकडा. 200 रुपये शेकडा का? बरं बरं. रोजचे 50 लागतात. रोजचे 50. बरं. या 3 या सगळ्या जनावरात. आणि ती गाय पण दिसायली आहे ना? गाय बी आमची. ती गाय दूध देते का? नाही गाभण आहे. गाभण आहे. मग ती गाय दूध पुन्हा इल्यावर देते का काही? हां इले आधी किती देते बरं गाय? ती दे 2-2.5 लिटर 2.5 लिटर. बरं. मग तिचं काय घरीच ठेवत असेल खायला? तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, हे यांचं शेड झोपडं बघू शकता. आणि यांचं कसं नियोजन आहे ते. बरं. मग आज संध्याकाळी झोपड्यात बांधता काय? नाही नाही बाहेरच बनतो. बाहेरच राहायचं? आमचं माणूस राहते 24 तास. बरं बरं. माणूस आमचं हलवत नाही. असं का? रात्रण पांघरण पंखा थिंगा सगळं आहे. बरं बरं. आणि हे झोपडं कधी बांधलं बरं शेड? याला खाली 5-6 वर्ष. 5-7 वर्ष. काय खर्च आला असं याला? याला खर्च आला असेल तरी 30,000 रुपये. 30,000. आता या शेडमध्ये काय आहे काय? कुटार बिटार काय नाही मला म्हणजे कामच आहे. रिकाम आहे? आता आल्यावर हरभरा बिरभर भरसाल? हा मग कुटार भरतात दोन्हीमध्ये. बरं. हे बघू इथं भरता. हां. ती एका बाजूला सोडता आणि ती भरता. बरं. तर शेतकरी मित्रांनो, हे बघू शकता, हे इथं यांचं कुटार आहे. ते बघू शकता हरभऱ्याचं कुटार, हे इकडं सोयाबीन कुटार. आणि हे आता यांनी वाडे आणलेले आहेत. आणि आता हरभऱ्याचं कुटार आलं की भरून ठेवतात. पलीकडे एक हे झोपडं आहे ते पण भरून ठेवतात. तर अशा प्रकारे यांचं नियोजन चालू आहे. आणि एकंदरीत सांगा, शेतीला जोड व्यवसाय दुग्ध व्यवसाय परवडतो का? हो परवडते ना. परवडते आहे की नाही? परवडते. मग ते सरकारनं काहीतरी द्या पाहिजे. स्कीम काढायला पाहिजे म्हशी पिशी घ्यायला. हां. म्हशी शेड वगैरे आहे की नाही? शेड घ्यायला. बरं बरं. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, नक्कीच यांनी मनोगत व्यक्त केलेलं आहे. तर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक करा. जय जवान जय किसान.